महाराज अरे हिला मालेला अरे बाजूला होत नाही। आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत। आज तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा संपूर्ण राज्यभरामध्ये साजरा होतोय आणि अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदर आपल्याला हे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांकडून शिवाजी महाराजांना शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर काही मंत्री आणि आमदार सुद्धा सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आहेत। आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्या अगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलंय। बजेटमधून राज्याला काय मिळणार याची उत्सुकता आहे। शेतकऱ्यांसाठी नवीन कोणत्या योजना सुरू केल्या जातील याची सुद्धा राज्यातल्या शेतकऱ्यांना उत्सुकता आहे। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी निधी वाढवून दिला जाणार का, लाडक्या बहिणींच्या जे 1500 रुपयावरून 2100 रुपये ते पैसे व्हावेत अशा प्रकारची मागणी राज्यातल्या महिला करतायत। त्या मागणी संदर्भात अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद केली जाणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही मंत्री आणि आमदार आपल्याला सत्ताधारी आमदार दिसतात। मुख्यमंत्री माध्यमांशी बोलणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अजितदादांच्या निधनानंतरचं हे पहिलंच बजेट आहे। अजितदादा जर असते तर अजितदादांनी आज बजेट मांडलं असतं, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बजेट मांडणार आहेत। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री बजेट मांडतील। या बजेटमधून राज्याला काय मिळणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील काही इतर मंत्री आणि आमदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलेलं आहे। बजेटमधून कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। अजित पवार यांच्या निधनानंतरचं पहिलंच बजेट आहे। अजित पवार यांनी आतापर्यंत अनेक वर्ष बजेट सादर केलेलं आहे। महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा अजित पवारच अर्थमंत्री होते। महायुतीच्या काळातही अजित पवारच अर्थमंत्री होते, मात्र दुर्दैवानं त्यांच्या विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर आता हे अधिवेशन होत आहे। आपण बघतोय दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत। त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलेलं आहे। पिंक वाला